मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये वर्तकांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतानाच अण्णा ही मालतीला काहीही न बोलता जेवत असतात। त्याच वेळेला ते म्हणते की काय हो, जेवण कसं झालंय? तेव्हा ते म्हणतात की हो, छानच झालं आहे। नंतर मग ती म्हणते की तुमचं लक्ष नाहीये, आज मी तुमच्या आवडीची दोडक्याची भाजी केली आणि तुम्ही मला काही बोलला नाहीत। त्याच वेळेला मग आता अण्णा म्हणतात की हो अगं, छानच झाली आहे भाजी दोडक्याची, अगदीच अप्रतिम। तेव्हा मग मालती म्हणते की हे काय, जेव्हा मी तुम्हाला विचारते तेव्हा तुम्ही मला सांगताय नेमकं काय झालंय? तेव्हा मग अण्णा तिला म्हणत असतात की अगं, एरवी तू प्रत्येक जेवणच छान करत असतेस, मग कौतुक काय करणार म्हणून मी यावेळेला काहीच बोललो नाही। आणि तसंही मग जरा दुसऱ्या विचारांमध्ये होतो म्हणूनच मला काही सुचलं नाही। त्याच वेळेला मालती म्हणते की हो, तेच तर मी म्हणते की तुम्ही कुठल्या विचारांमध्ये आहात आणि आज असं काय झालं? त्याच वेळेला अण्णा म्हणतात की काहीच नाही, मला जरा आनंदीचे विचार सुरू होते। तेव्हा मग ती म्हणते की मी गोड शिरा देखील बनवलेला आहे। तेव्हा मनोज विचारतो की आई, गोड शिरा कशासाठी? काय आनंदाची बातमी आहे? तेव्हा मग ती म्हणते की आज लग्नाचा मुहूर्त निघणार आहे ना। तेव्हा अण्णा म्हणतात की कोणाच्या? तेव्हा मालती म्हणते की खरं तर सार्थकराव आणि सुखदाच्या लग्नाचा मुहूर्त ठरणार आहे, पण मला असं वाटतंय की हा लग्नाचा मुहूर्त त्यांच्या लग्नाचा नसून आनंदी आणि सार्थकरावांच्या लग्नाचा आहे। हे ऐकल्यावर अण्णा म्हणतात की अगं मालती, हे काय बोलतेस तू? आनंदीच्या लग्नाचा मुहूर्त कसा असेल हा? तेव्हा मालती म्हणते की का माहिती, पण मला असं मनातून वाटतंय की हा लग्नाचा मुहूर्त हा आनंदीचा असेल। तेव्हा मग अण्णा म्हणतात की नको, उगीचच नसते विचार करू नकोस, आता त्यांचं लग्न आहे ते सुखदाशी होणार आहे, म्हणून आपण उगीचच नसते विचार करण्यात काहीही अर्थ नाही। आणि हे लग्न लावायला आनंदी तिथे स्वतः केली आहे, म्हणून आपण या विषयावर काहीच बोलून चालणार नाही। मग मालती म्हणते की तुम्हाला काही वाटायचे ते वाटू दे, पण मला खरंच असं मनाशी वाटतं की बाप्पा माझं नेहमी ऐकेल। जसं बाप्पा माझं नेहमी ऐकतो तसंच यावेळेलाही तो मला काही निराश करणार नाही, म्हणून मला असं मनाशी वाटतंय की काही झालं तरीही आपल्या आनंदीच्या बाबतीत काहीतरी चांगलंच घडणार आहे। तेव्हा मग अण्णा म्हणतात की हे बघ मालती, आपण उगीचच आपल्याला हवे तसे विचार केले आणि ते नाही घडलं तर मग आपल्यालाच त्रास होतो। त्यापेक्षा उगीचच तू तो विचार करणं सोडून दे, जे काही सत्य आहे ते आपल्याला सहन केलं पाहिजे, म्हणूनच तू नको तो विचार करू नको, याने तुलाच त्रास होईल। तेव्हा ती म्हणते की नाही, सगळं आपल्या आनंदीच्या मनासारखं होणार असं मला वाटतंय। अण्णा म्हणतात की हे बघ, तुला वेड लागायची पाळी येईल, उगाच नको ते विचार करत बसू नको। तेव्हा मग आता मालती म्हणते की हे बघा, माझ्या लेकीच्या सुखासाठी लोकांनी मला वेडं म्हटलं ना तरीही चालेल मला, पण मी या गोष्टीचा विचार करते की जसं मला वाटतंय तसंच यावेळेला घडणार आहे आणि काही झालं तरी माझ्या मनाशी असलेलं पूर्ण होईल असं मला वाटतं। तेव्हा मग मनोज म्हणतो, उगीचच मनाशी इंगले रचू नको, ते इंगले जर कोसळले ना तर तुला त्याचाच त्रास होईल, म्हणूनच प्लीज तुला वाटते तसं काही घडणार नाही असा विचार कर। तेव्हा मग आता ती म्हणते की असू देत, मला जे वाटते तसंच घडणार असं मला वाटते, कारण मनोज यावेळेला माझा बाप्पा मला निराश नाही करणार असं मला वाटते। आणि तुम्हाला जर वाटतंय ना की मला वेड लागले तर वाटू देत, कारण माझं मन हे मला उत्तर देते आणि मला माझ्या लेकीच्या मायेचं प्रेमाचे वेड लागले आणि हे वेड खोटं ठरणार नाही अशी आशा मला वाटते। यावेळेला माझ्या पदरी निराशा पडणार नाही असं मला वाटते आणि सार्थकराव आणि आनंदी यांचा सुखाचा संसार सुरू होईल असं मला वाटते। बघताय का, खाऊन घ्या, गोड तोंड गोड करा असं म्हणून ती त्यांना शिरा खायला सांगते। त्यानंतर आता सुखदाही तिच्या आईला फोन लावून सांगते की मम्मा, तू कधी येणार आहेस? पण ठीक आहे, तुझं काम संपलं की लवकर ये। हां, माझ्यासोबत कल्याणी ताई आहेच बाकीच्या तयारीला, पण प्लीज तुम्ही लवकर या, मिस यू, कम यू सून असं म्हणून ती फोन ठेवते। तेवढ्यात सार्थक येतो आणि म्हणतो की सुखदा, तू फ्री आहेस ना? तेव्हा मग ती म्हणते की हो सार्थक, बोल, काय झालं? तेव्हा तो म्हणतो की अगं तसं नाही, मला आपल्या लग्नाबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं। नाही म्हणजे लग्नामध्ये काय कसं करायचं असं असतं ना मुलींच्या बाबतीत, की त्यांच्या लग्नाबाबतीत काहीतरी आशा वगैरे असतात की असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे, म्हणून मी तुला विचारतोय की तुझ्या मनामध्ये काही इच्छा आकांक्षा असतील तर तू मला तसं सांग, आपण तसं करूया, काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त मला कळलं पाहिजे की तुझ्या मनामध्ये काय आहे। तेव्हा सुखदा त्याला म्हणते की सार्थक, हे बघ, माझं लग्न हे तुझ्याशी, सार्थक राज्याध्यक्ष याच्याशी होतंय, याच्यापेक्षा माझ्या मनामध्ये दुसरा मोठा कोणताही आनंद नाही। माझं लग्न तुझ्याशी होतंय हेच मला खूप बरं वाटतंय आणि म्हणूनच मी या गोष्टीचा विचार करते की मला बाकी काही नको। मला इतकंच कळतंय की मी तुझ्याबरोबर अगदी हॅपी राहणार आहे, म्हणून मला बाकी कशाचीच अपेक्षा नाही, ट्रस्ट मी। तेव्हा मग तो म्हणतो की तसं नाही, मला इतकंच हवंय की आपलं लग्न धूमधडाक्यात झालं पाहिजे आणि सगळ्यांना वाटलं पाहिजे की या लग्नात मी आनंदी आहे। त्यावेळेला सुखदा त्याला म्हणते की सार्थक,
तू आनंदी वाटायला पाहिजे म्हणजे आपण लोकांना आनंदी वाटण्यासाठी हे लग्न नाही करत आहोत. मला खरंच खात्री आहे की तू आणि मी एकमेकांसोबत खूप सुखी आणि आनंदी राहू. आपलं लग्न झाल्यानंतर आपण खूप आनंदात असणार आहोत. म्हणूनच मला याचं काहीच वाटत नाही की लोकांना काय वाटतं किंवा काही नाही. तेव्हा मग सार्थक म्हणतो की तसं नाही. मला जन्मली असं वाटतं की लग्न हे अगदी आनंदात झालं पाहिजे आणि धुमधडाक्यात झालं पाहिजे. म्हणूनच मला तुझा आनंद सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. म्हणूनच मला असं वाटतं की तू या लग्नात खूप आनंदी राहिलं पाहिजेस, त्यासाठीच मी तुला विचारत आहे. तेव्हा मग सुखदा म्हणते की हो, मला हे सगळ्याचा आनंदच आहे, पण आपण लोकांसाठी नाही तर आपल्यासाठी लग्न करत आहोत. तेव्हा सार्थक म्हणतो की हो, मला अगदी मनापासून वाटतंय की हे लग्न अगदी धुमधडाक्यात आणि छान पद्धतीने पार पाडलं पाहिजे, फक्त इतकंच. आणि हो, लोकांना असंच वाटलं पाहिजे की मी या लग्नाने खूप आनंदी आहे. असं म्हटल्यावर आता सार्थक तिथून निघून जातो आणि तो गेल्यानंतर सुखदा तो जे काही बोललाय त्या गोष्टीचा विचार करत असते आणि तिला खूपच आनंद होत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आनंदी ही एकटीच रूममध्ये रडत बसलेली असते आणि तिच्या लग्नामधल्या झालेल्या आठवणी तिला आठवत असतात. तिला सुधाने काही साड्या लग्नासाठी सिलेक्ट करायला सांगितलेल्या असतात. ते क्षण तिला आठवतात. नंतर माहेरी तिला लागलेली सार्थकची उष्टी हळद हे सगळं तिला आठवत असतं आणि त्याच आठवणीने तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी येत असतं. घरातले सगळेच आनंदाचे क्षण तिच्या डोळ्यासमोर येत असतात आणि ती फक्त डोळे पुसत त्या आठवणी काढत असते. तेवढ्यात तिथे सुखदा येते आणि म्हणते की कल्याणीताई, काय झालंय तुला? तू रडतेस, तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय? मला सांग ना प्लीज, काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का? वृंदा आंटी आणि शलाका काही बोललात का? थांब एक मिनिट, त्यांना बघते. तेव्हा मग आनंदी म्हणते की नाही ग वेडाबाई, मला कोणीच काही बोललं नाही. तेव्हा मग ती म्हणते की तू का डोळ्यात पाणी काढलंस? मग आनंदी म्हणते की अगं, मला तुझ्याबद्दल खूप आनंद झालाय आणि हे दुःखाचे नाही तर हे आनंदाश्रू आहेत. आता थोड्याच दिवसात तुझं लग्न होणार, तू सासरी जाणार, तू कोणाची तरी बायको होशील, कोणाची तरी वहिनी होशील, कोणाची तरी सून होशील आणि म्हणूनच मला खूप अगदी हळवं व्हायला झालंय की तुझी सगळी नाती बदलतील आणि तू एका वेगळ्या घरात जाशील. तेव्हा हे ऐकून सुखदा म्हणते की हे बघ कल्याणीताई, प्लीज तू मला इमोशनल केलंस ना यार, मलाही आता खूप वाईट वाटतं हे सगळं ऐकून. आणि हो, हे बघ कल्याणीताई, काहीही झालं ना तरीही तुला माझी केव्हाही आठवण झाली तरीही तू इथे लगेच भेटायला यायचंस मला. आणि हो, इथे भेटायला यायचंस कारण हे घरही तुझंच आहे, कसलाही न विचार करता. आणि मी कुठे लांब थोडीच चालली आहे दुसऱ्या ग्रहावर, मी इथे तुझ्या जवळच असणार आहे, त्याच्यामुळे प्लीज असं काही बोलू नकोस. असं म्हणून सुखदा तिला शांत करते आणि नंतर म्हणते की पण ना तू आता मला इमोशनल केलंस. तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे चालेल. आणि नंतर आनंदी म्हणते की मला माझ्या सुखदा मॅडमसाठी एक सरप्राईज द्यायचं आहे. हे ऐकल्यावर सुखदाला आनंद होतो. ती म्हणते की कोणतं सरप्राईज आहे? तेव्हा आनंदी म्हणते की सरप्राईज जे काही आहे ते तुला उद्या समजेल, आता सरप्राईज आहे, मग मी तुझं सरप्राईज तुला कसं काय सांगणार? तेव्हा सुखदा म्हणते की नाहीये, तुला माहिती आहे ना एकदा की तू मला सांगितलंस की सरप्राईज आहे तर मला शांत बसता येत नाही, म्हणून तुला सांगावंच लागेल की काय सरप्राईज आहे, नाहीतर मला शांत बसता येणार नाही. त्याच वेळेला मग आता आनंदी म्हणते की नाही, हे बघ सरप्राईज हे तुझ्याच बाबतीत आहे. मग ती म्हणते की हे बघ आता मला एक गोष्ट सांग की आता लग्नाला अगदी 10 दिवस उरलेत आणि जेन्युइनली मी तुला सांगते की मला खरंच तुझी खूप गरज लागणार आहे. अगदी पावलं पावली मला तुझा सल्ला लागणार आहे. मॉम डॅड तर येतीलच, पण अगदी क्षणाक्षणाला तुझी गरज भासणार आहे मला, नक्कीच. पण मला तुझी खरंच खूप गरज आहे. पण तू मला आता खरं खरं सांग की नक्की काय सरप्राईज आहे तुझं? तेव्हा ती म्हणते की हो मी सांगेन तुला, पण ते उद्या. तेव्हा सुखदा म्हणते की खरंच कल्याणीताई, मला खूप एक्साइटमेंट लागून राहिली, नक्की काय घडणार आहे, कसं घडणार आहे या गोष्टींची. म्हणूनच प्लीज तू असं नको ना करूस, मला प्लीज मला सांग ना काय सरप्राईज आहे ते. तेव्हा मग आता हे ऐकल्यावर आनंदी म्हणते की सुखदा मॅडम तुम्हाला सांगितलं ना. तेव्हा सुखदा म्हणते की मग मला फक्त प्लीज हिंट दे ना, एक हिंट दे, मग मी समजून घेते. तेव्हा आनंदी म्हणते की अच्छा हिंट हवी आहे का? मग हिंट अशी आहे की लग्नाच्या वेळेला माझ्या सुखदा मॅडमला मी स्वतःच्या हाताने नटवणार आहे, ही हिंट देते मी तुला, मग बाकी मी काही सांगू शकत नाही. तेव्हा मग आता लगेच आनंदीला ती म्हणते की हे बघ दिस इज नॉट फेअर, तू एकतर मला सांगतेस की सरप्राईज देणार पण नीट लिंक पण लागून देत नाहीयेस, याच्यावरून मी काय अर्थ काढणार आहे? तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा सुखदा मॅडम, मी आता तुम्हाला इतकंच सांगू शकते, बाकी काहीच नाही, म्हणूनच आता मी पुढे काहीच सांगणार नाही. तेव्हा सुखदा म्हणते असं आहे ना कल्याणीताई, ठीक आहे, मी ना तुझ्याशी बोलणारच नाही, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तेव्हा मग लगेच आनंदी म्हणते की अच्छा, याचा अर्थ माझ्या सुखदा मॅडम माझ्याशी बोलणार नाहीत वाटतं. तेव्हा सुखदा म्हणते की हो नाही बोलणार आहे मी. मग आनंदी म्हणते की चालेल, पण मी हे सगळं सरप्राईज उद्याच सांगणार. तेव्हा कल्याणीला ती म्हणते की सांग ना ग कल्याणीताई मला.
तेव्हा आनंदी म्हणते की अगं हो, शांत हो, अजिबात एक्साइट होऊ नकोस, तुला उद्या सकाळपर्यंत मी सगळं काही सांगेन. तर इथे वृंदा वैतागत म्हणते की झालं, घ्या, लोकांचे इथे लग्न व्हायला 10 दिवस राहिलेत आणि ह्या मॅडम इकडे छान खात बसल्यात, स्वतःचं पोट भरत बसल्यात. काहीतरी विचार कर शलाका, अगं लग्नाला फक्त 10 दिवस राहिलेत आणि तू काय अशी शांत बसली. तेव्हा मग शलाका म्हणते की अगं आई, तू कशाला इतका विचार करते, तुला माहितीये ना की आपल्याला नक्कीच काहीतरी होईल. तेव्हा ती म्हणते की हे बघ शलाका, लग्नाला 10 दिवस राहिलेत आणि ती बया सुखदा आपल्या डोक्यावर बसायला कमी करणार नाही. एकदा की या घरात ती लग्न करून आली ना की मग बघ तू काय होतं ते, आपल्या डोक्यावर बसेल ती. तेव्हा शलाका म्हणते की आई, हे बघ मी शलाका आहे, शलाका, काही झालं तरीही हे सगळं सत्य होऊ देणार नाही. तो लग्नाचा अल्बम आहे ना आपल्यासाठी शस्त्रासारखं काम करणार आहे, पण तो अल्बम नक्कीच आपल्या हाती पडेल. तेव्हा वृंदा म्हणते की कसा. तेव्हा ती म्हणते की मला माझं डोकं सांगतंय की तो अल्बम सुधा काकूच्या रूममधून आपल्या हातात यायला वेळ लागणार नाही. तेव्हा मग वृंदा म्हणते की कसा, याचं काही प्लॅनिंग आहे का तुझ्या डोक्यामध्ये. तेव्हा शलाका म्हणते की नाही आई, माझ्या डोक्यामध्ये अजून तरी काही प्लॅनिंग नाहीये, पण नक्कीच ते काहीतरी करू शकतं. पण आई, तोपर्यंत तू तरी विचार कर ना की नेमकं कसं होऊ शकतं आणि कशा प्रकारे तो अल्बम आपल्या हाती लागू शकतो. तू तरी आई थोडाफार विचार कर. तेव्हा वृंदा म्हणते की हो, मला विचार करायलाच हवा, काही झालं तरीही तो अल्बम सोडलाच पाहिजे. तर इथे सार्थक हा बेनारेंना म्हणत असतो की बेनारे, काय करताय तुम्ही, अगोदर तुम्ही प्रेझेंटेशन तयार करा, त्यानंतर मग मला फोन करा. तितक्यातच सुखदा रूममध्ये येते. सार्थक म्हणतो की सुखदा, अगं काय झालंय, तू असा चेहरा पाडून का बसलेली आहेस, काय झालंय तुला, मला जरा सांगशील का. तेव्हा ती म्हणते की ही कल्याणीताई पण नाही यार, खरंच मला ना इतका वैताग येतोय ना, तिला माहितीये की मला सहन होत नाही, माझी एन्झायटी होते तरीही माझ्याशी असं वागते ती. तेव्हा मग सार्थक म्हणतो की 1 मिनिट, नक्की मला सांग काय झालंय. तेव्हा मग ते म्हणते की कल्याणीताई माझ्यासाठी काहीतरी सरप्राईज देणार आहे, पण मला सांगतही नाहीये की काय सरप्राईज आहे. माझं नुसती एन्झायटी वाढून ठेवली, तिला माहितीये की मला नाही राहवत, मी तितकाच विचार करत राहते. हां, बाकीच्या कोणाचं सरप्राईज असतं तर मी सहन केलं असतं, पण नाही, या बाबतीत तर मला अजिबातच सहन होत नाही. तू गेस करू शकतोस का की कोणतं सरप्राईज असेल. तेव्हा मग तो म्हणतो की त्या कल्याणीला तर मी नाही ओळखत, मग मला कसं कळेल की तू कोणतं सरप्राईज आहे. तेव्हा ती म्हणते की हे बघ सार्थक, पण तू ना माझ्याबरोबर असं कधी वागत जाऊ नको. एकतर तुला सरप्राईज द्यायचं असेल तर ते तू मला तेव्हाच दे, डायरेक्ट अगोदर सांगू नको. आणि जर तुला सांगायचंच असेल की सरप्राईज आहे तर मग तेव्हाच सांगत जा, कारण ना कसं आहे ना, माझी एन्झायटी वाढते आणि मग मी विचार करत राहते की काय सरप्राईज असेल आणि काय नाही, मग त्याच्यातच माझा सगळा वेळ जातो आणि मग मला एक्साईट व्हायला होतं. तर आता सार्थक तिच्या या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो आणि त्याला आनंदीचा खूपच राग येत असतो. सुखदा म्हणते की तुला काही गेस करता येते का सार्थक. सार्थक म्हणतो की नाही, तिला तर मी ओळखतही नाही आणि ती काय सरप्राईज देईल हेही मला माहीत नाही. नंतर इथे सुखदा एक्साईट असते आणि सुधा ही आदर्शला म्हणत असते की आदर्श, हे बघ, लग्नाची सगळी प्रमुख तयारी मी तुला सांगितलेली आहे आणि हो, घरातला मोठा मुलगा आणि सार्थकचे बाबा गेल्यानंतर घरातला एक मोठा मुलगा आणि मोठा पुरुष म्हणून तू आहेस, म्हणूनच तुझ्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या मी देत आहे आणि त्या तू अगदी चोखपणे पार पाडशील याची मला खात्री आहे, म्हणूनच मी या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्या हाती सोपवते. बघ, आपलं सार्थकचं लग्न अगदी धुमधडाक्यात झालं पाहिजे आणि हो, केटरर्सचं जे काही बघशील ना ते अगदी यंदाचं उत्तम झालं पाहिजे. यंदाचं केटरर्स किंवा जीवन सगळं मस्त चाललं पाहिजे, आचारी वगैरे सगळं व्यवस्थित बघ, सगळं छान झालं पाहिजे आणि हो, 6 वर्षानंतर आपल्या घरात मोठा आनंद होतोय तर तो चांगला साजरा झाला पाहिजे आणि हो, जे काही सगळं होतंय ना ते अगदी छान पार पाडलं पाहिजे. मला तुझ्यावर विश्वास आहे, तू सगळं अगदी व्यवस्थित करशील आणि हो, जे लोक मला 6 वर्ष टोमणे मारत होते, बोलत होते, त्या सगळ्यांची तोंड मला बंद करायची आहेत. काहीही झालं तरीही मला असंच वाटतंय की सार्थकचं लग्न अगदी छान झालं ना की सगळेजण बोलती बंद करतील आणि मग सगळ्यांनाच आनंद होईल आणि घरातलं वातावरण अगदी आनंदी आहे, मला माहिती. तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की हे बघ काकू, घरातलं वातावरण आनंदी आहे, सगळं काही व्यवस्थित करेन मी, पण आजूबाजूचे सगळे व्यक्ती हे आनंदी आहेत की नाही मला नाही वाटत आहे, ते दिसतंय की नाही तेही कळत नाही. तेव्हा मग सुधा म्हणते की हे बघ, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, सगळं आनंदी आहे असंच मला वाटतं आणि ज्यांना आनंद नाही वाटत या गोष्टींपासून त्यांचा आपण विचारच सोडून द्यायचं ना. पण त्याच वेळेला मग आता तो म्हणतो की बाकीच्यांचं जाऊ दे, पण ज्याचं लग्न आहे सार्थक, तो तरी आनंदी असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच वेळेला सुद्धा म्हणते की आदर्श, अरे असं काय बोलतोयस तू, सार्थकचं लग्न आहे तर तो आनंदी हसणारच ना, काळजी करू नकोस, मला तरी वाटते की सगळं व्यवस्थित असेल आणि तो सुखदासोबत खुश आहे, सगळं व्यवस्थित होणार, छान होणार, सार्थक सुखदाचं लग्न अगदी छान निर्विघ्नपणे पार पडणार असं ती फिंगर क्रॉस्ड करून बोलत असते. म्हणतो
काकू तुझे म्हणतेस तसंच होऊन दे, पण लग्नाला आणखी 10 दिवस बाकी आहेत आणि 10 दिवस मध्ये इकडचा सण तिकडे व्हायला वेळ लागत नाही. काहीही घडू शकतं, म्हणूनच आपण सध्या सावध राहिलं पाहिजे. काहीही घडू शकतं, कारण तुला माहितीये की आपण कोणत्या परिस्थितीमध्ये हे लग्न लावतोय, म्हणूनच मला जरा चिंता वाटते, बाकी काही नाही. त्याच वेळेला मग आता सुधालाही याच गोष्टीची भीती वाटत असते. तर आता इथे सार्थक आनंदीच्या हातची वही खेचून घेतो आणि म्हणतो की हे काय चाललंय काय तुमचं, तुम्ही काय करताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? तेव्हा आनंदी म्हणते की काय झालंय. तेव्हा सार्थक म्हणतो की तुम्ही काय तिला सरप्राईज देणार आहात. तेव्हा आनंदी म्हणते की हे सरप्राईज सुखदासाठी आहे, म्हणूनच मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. तेव्हा सार्थक म्हणतो की तुमचं सरप्राईज काही सांगू शकत नाही, अचानक तुम्ही काही वागू शकता, तुमचा काही नेम नाही. तेव्हा ती म्हणते की विश्वास ठेवा माझ्यावर, हे सुखदासाठी सरप्राईज आहे आणि काही होऊन तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही याचा मी विश्वास देते. तेव्हा सार्थक म्हणतो की हे बघा, तुमच्या शब्दावर तर माझा आता अजिबातच विश्वास उरलेला नाही. तुम्ही घटक्यात एक वागता तर घटक्यात दुसरं, अचानक निघूनच काय जाता आणि कोणालाही काही सांगत नाही. तुमच्यावर विश्वासच नाही उरलाय. तुम्ही हे सगळं का केलं हे मला कळलं पाहिजे. तुम्ही निघून जाण्यामागचं कारण काय आहे ते तुम्ही मला का सांगत नाही आहात. तेव्हा आनंदी म्हणते की हे बघा, सारखा सारखा तोच विषय काढून काहीही होणार नाहीये. त्याच्यामुळे मिस्टर राजाध्यक्ष, तुम्ही प्लीज हा विषय काढू नका. तुम्हाला मी सांगितले आहे, हा विषय पुन्हा पुन्हा काढायचा नाही. तुमच्या दोघांच्याही लग्नामध्ये हा प्रॉब्लेम होता कामा नये. तेव्हा मग सार्थक म्हणतो की कसं, का विषय काढू नको. तेव्हा मग सार्थकला ती म्हणते की हे बघा, तुम्हाला मी आताच सांगते की मी आता जे काही सरप्राईज आहे ते काही तुम्हाला सांगणार नाही, ते सुखदाच्या बाबतीत असेल. आणि हो, आता रात्र खूप झाली आहे मिस्टर राजाध्यक्ष, त्याच्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपा, असं म्हणून ते त्याला जायला सांगते. तर इथे अण्णा हे बसलेले असतात आणि त्यांच्या डोक्यात विचार सुरू असतात. त्याच वेळेला लीना येते आणि म्हणते की हे बघा तुमचा टिफिन. त्याच वेळेला आता मनोज म्हणतो की अण्णा काय झालंय, तुम्हाला काही बोलायचं आहे का. त्याच वेळेला आता अण्णा म्हणतात की हो, अरे खरं तर काय झालं ना, आनंदीला भेटण्याची इच्छा होत आहे. तेव्हा मग अण्णांना तो म्हणतो की तसंही ती त्या राजाध्यक्षांच्या घरी आहे, मग आपण तिथे कसे भेटायला जाणार. तेव्हा अण्णा म्हणतात की ते तर झालंच, पण खरंच असं वाटतंय बऱ्याच दिवसानंतर की आनंदी इथे आहे. तेव्हा ती जेव्हा लांब होती तेव्हा वेगळी गोष्ट होती, आता ती आपल्या जवळच आहे कुठेतरी, म्हणूनच तिला भेटण्याची अगदी इच्छा होत आहे. नेमकं काय होत असेल, काय घडत असेल हे कळत नाही, असं अण्णा म्हणतात. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सुखदा म्हणते की वाव कल्याणीताई, किती छान डिझाईन आहे. तेव्हा आनंदी म्हणते की अगं, तुझ्या लग्नासाठी मी हा खास शालू डिझाईन केलाय आणि तोच मी तुला देणार आहे. तेवढ्यातच सार्थक म्हणतो की हे बघ सुखदा, मी तुझ्यासाठी डिझाईन केलेला शालूच तुला नेसायचा आहे लग्नात. तेव्हा मग ती म्हणते की हे काय आहे, तुम्ही दोघांनी एकाच वेळेला एकच गिफ्ट कसं काय दिलं मला. तिनेही शालू आणि तुम्हीही शालू, म्हणजे नेमकं काय आहे, ही टेलिपॅथी काय आहे, मला ना खरंच वेगळं वाटतंय. आणि हे बघ कल्याणीताई, मला तर असं वाटतंय ना की तुम्ही दोघांना एक पहिल्यांदा भेटलेले नाही आहात. मला खरं खरं सांगा, तुम्ही अगदी खरं उत्तर द्या की तुम्ही दोघंही एकमेकांना ओळखताय का अगोदरपासून. असं वाटतं ना की तुमच्या दोघांची काहीतरी जुनीच ओळख आहे, तुम्ही दोघांना खूप अगोदरपासून ओळखताय, म्हणूनच तुमचं या बाबतीत सगळं काही मॅच होतं. असं आनंदीला म्हटल्याबरोबर ती गप्प बसते आणि ती पुढे त्याला काहीही उत्तर देत नाही. आणि सार्थक मात्र रागाने आनंदीजवळ बघत असतो. आता आनंदी आणि सार्थक या बाबतीत सुखदाला काय उत्तर देतील हे पाहणं रंजक ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.